विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री वाळी सर, प्राथमिक समन्वयिका श्रीमती दौंडे मॅडम, शिक्षक प्रतिनिधी श्री सावर्डेकर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ सुर्वे मॅडम, सर्व ज्युनियर स्टाफ आणि माझ्यासमोर उपस्थित तुम्ही सर्व आजचे विद्यार्थी आणि उद्याचे या देशाचे भावी आधारस्तंभ। आज आपल्या शाळेमध्ये 2 ऑक्टोबर आज गांधी जयंती, महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती या ठिकाणी साजरी होते। तुम्ही बघत असाल गेले आठवडाभर आपल्या शाळेमध्ये आपण गांधी सप्ताह साजरा केलेला आहे। तुम्ही ऐकत असाल वेगवेगळ्या सूचनांमधून की आपण काही दिवसांपूर्वी स्वच्छता समिती स्थापन केली आहे आणि सर्वांना हेही ठाऊक आहे की जळगावचं गांधी प्रतिष्ठान, त्या गांधी प्रतिष्ठानमध्ये असणाऱ्या राज्यस्तरीय प्रतियोगितेमध्ये आपल्या शाळेने सहभाग घेतलेला आहे आणि त्या सहभागाचा एक भाग आपण वर्गवार स्वच्छता समिती स्थापन केली आहे। त्याचप्रमाणे आता याच 8 दिवसांमध्ये आपण चिपळूण नगर परिषद, पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्यामार्फत आपण निबंध स्पर्धा आणि एक वक्तृत्व स्पर्धा ही आयोजित केलेली होती आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की विद्यार्थी जवळजवळ 45 विद्यार्थी या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते, 30 विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। हा गांधी सप्ताह आपल्या शाळेने उत्स्फूर्तपणे साजरा केलेला आहे। आता एक लक्षात असं घ्या की हे महापुरुष आहेत, ह्या विभूती आहेत, हे राष्ट्रपुरुष आहेत। कुणी असं विचारलं की या राष्ट्रपुरुषांचं वय किती असतं, तर त्यांना जाऊन जेवढी वर्ष झालेली असतात ते राष्ट्रपुरुषांचं वय असतं, ते महापुरुषांचं वय असतं, ते या महान विभूतींचं वय असतं। मग प्रश्न मनाला असा पडतो की का करायची आम्ही जयंती साजरी, का करायचं आम्ही गांधी रिसर्च फाउंडेशनमध्ये काम, का करायचं आम्ही गांधी सप्ताह साजरा। आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच मिळतं की जेव्हा जेव्हा महापुरुषांचा पराभव होतो, महापुरुषांचा पराभव ही संकल्पना काय आहे, तर हे जे महापुरुष आहेत, हे जे राष्ट्रपुरुष आहेत, त्यांनी एक तत्वांचा एक आराखडा, माणसानं कसं वागावं। कारण असं म्हणतात की या उत्क्रांतीचा प्रवास सुरू असताना या भूतलावरती सगळ्यात शेवटी जर कुणाचा जन्म झाला असेल तर मानवाचा, आणि असं म्हणतात की ही सोय आहे की या निसर्गाचं रक्षण करण्यासाठी मानवच जन्म घेईल। अशी जणू काही सोय असताना सुद्धा 1970ला वसुंधरा परिषद भरते आणि आम्हाला जाग येते, अरे पर्यावरण आमच्या अस्तित्वासाठी शिल्लक आहे का, अरे हीच पृथ्वी आम्हाला याच ग्रहावरती आमच्या पुढच्या भावी पिढ्यांना जिवंत ठेवील का। आणि असे जेव्हा प्रश्न निर्माण होतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महात्मा गांधीजींच्या चरित्रामध्ये मिळतात आणि मग त्या चरित्राच्या